महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला जोडणारा अकोट धारणी हरिसाल राज्य महामार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या बफर झोन भागातून जात असून या रोडवरती सर्व नियम हे धाब्यावरती बसवून खासगी लक्झरी बसेस व त्यांचे मालक पैशाच्या हव्यासापोटी डोंगराळ दऱ्या असलेल्या भागातून लक्झरी बसच्या टपावर प्रवाशांना बसून ही जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक बेकायदेशीरपणे सुरू ठेवलेली आहे। या अवैध वाहतुकीला अकोला अमरावती जिल्ह्यातील संबंधित विभाग तसेच धारणी चिखलदरा व अकोट पोलीस विभाग या दोन्ही जिल्ह्यातील तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आशीर्वाद लाभलेला असल्याने वन्यजीव वन विभागाला झालेली हप्तेखोरीची लागण या बेकायदेशीर वाहतुकीला अभय देत असल्याची जोरदार जनचर्चा या परिसरामध्ये आहे। अकोट धारणी हरिसाल या राज्य मार्गावरती अवैध धंद्याचा बोलबाला असून तस्करीचा हा सुकर महामार्ग बनलेला आहे। वन्यजीव विभागाचे एकूण 4 चेकपोस्ट येथे असताना या मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा, सरकारी राशन, गोवंश तसेच वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होताना दिसत आहे। काही महिन्यांपूर्वी वन विभागाने एका लक्झरी बसमधून सांबराची शिंगे जप्त करून कार्यवाही सुद्धा केली होती। महाराष्ट्र परिवहन महामंडळ अकोट आगाराचे प्रमुख भाळतिलक यांच्याशी विदर्भ न्यूज अकोट धारणी येथील प्रतिनिधी सारंग कराळे यांनी संपर्क साधला असता अकोट धारणी बस बंद असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी या मार्गावरती उत्पन्न कमी व खर्च जास्त होतो, शिवाय वन विभागाच्या अटी व शर्ती असल्यामुळे मागील 3 वर्षांपासून अकोट धारणी बस सेवा बंद ठेवली आहे असे सांगितले। सर, आपल्या धारणी ते अकोट मार्गावर एसटीच्या बसेस चालू आहे का? नाही, बंद आहे। का बंद आहे आपण सांगू शकता का? आता इथं आपल्या इथं धारणीमध्ये पहिले तर सर्वप्रथम आगार नाही आहे। आगार नसल्यामुळे धारणीवरून गाडी सुरू करण्याचा तर प्रश्नच नाही आगार नसल्यामुळे। आता बाकी अदर डेपोच्या गाड्या सुरू व्हायला पाहिजे जेणेकरून आदिवासींची सेवा होईल आणि एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल। एस टी सोडून सध्या म्हणजे दुसरी कोणती गाडी सुरू आहे का सध्या स्थितीमध्ये? नाही, आपली एस टी महामंडळाची एकही बस नाही आहे। आणि याच्यात वन विभागाचं व्याघ्र विभागाचा काही म्हणजे अडथळा होता, ना हरकत प्रमाणपत्र भेटला नाही म्हणून सुरू झाली नाही असं आहे का? नाही, त्याच्यातली तर काही मला माहिती नाही आहे। या मार्गावरील प्रवाशांनी अकोट धारणी बस सुरू करण्याची मागणी केल्यास याबद्दल विचार सुद्धा करण्यात येईल असे विदर्भ न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले। अकोट धारणी रोडवर भंगार झालेल्या तसेच विना इन्शुरन्स अपूर्ण कागदपत्रे असलेल्या या लक्झरी बसेस सुरू असून काही महिन्यांपूर्वी गुगामहल जंगलामध्ये एक मोठा अपघात होऊन एका प्रवाशाने आपला जीव सुद्धा गमावला होता। डोंगराळ दऱ्या व अरुंद रस्ता असलेल्या या अकोट धारणी मार्गावर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। असे घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। तरी अकोला अमरावती जिल्ह्यातील संबंधित अकोट धारणी चिखलदरा पोलिसांनी या अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी तसेच दोन्ही जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाने बिना कागदपत्र इन्शुरन्स 15 वर्षे पूर्वीच्या भंगार झालेल्या या खासगी लक्झरी बसेसवरती कार्यवाही करण्याचे धाडस दाखवावे अशी मागणी या परिसरातील नागरिक हे करताना दिसत आहेत। विदर्भ न्यूजने याबाबतची एक मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांच्याकडे केली होती आणि तसे वृत्त सुद्धा प्रकाशित केले होते। या वृत्ताची दखल घेत त्यांच्याकडून आलेल्या पथकाने धारणी येथे या अवैध प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी कार्यवाही सुद्धा केली। मात्र या कार्यवाही दरम्यान 12 बसेसवरती कार्यवाही होणे अपेक्षित होते। मात्र ही गंभीर बाब अशी की धारणीतून बस मालकांना या कार्यवाहीबाबत पूर्वसूचना मिळाली होती आणि बस मालकांनी आपल्या गाड्या तिथून पळवून नेल्या होत्या आणि या कार्यवाहीच्या दरम्यान बसेस रस्त्यावरती धावल्याच नव्हत्या। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाठविलेल्या या स्क्वॉडमध्ये अमरावती ग्रामीण वाहतूक शाखेचे एपीआय धनदर, एएसआय रमेश भारसाकळे, गोरले, खळसे, गोपाळ झटाले, पेठे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली होती। धारणी ते अकोट ही रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे अकोट, अकोला, शेगाव व इतर ठिकाणी जाण्यासाठी जनतेला पर्याय उपलब्ध नाही। दुसरीकडे भंगार अवैध खासगी बसेस परवाना नसतानाही सुसाट धावत आहे। त्यामुळे या मार्गावरती लवकरात लवकर एसटी महामंडळाने एसटीची बस सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे। या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी गीते यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यावेळी गीते यांनी बोलताना सांगितले, धारणी ते अकोट या मार्गावर काही खासगी बसेस चालतात असं वर्तमानपत्रातून बातमी आल्या
आणि त्यासाठी पोलीस विभागाने देखील कारवाई केल्यामुळे काही दिवस 10-15 दिवस बंद होत्या या बसेस आणि त्या बसेस परत सुरू झाल्यात असं पण माहिती मिळत आहे. तर धारणी आणि त्या अनुषंगाने काही धारणीचे स्थानिक लोक देखील माझ्याकडे आले होते की आमच्याकडं आता रेल्वे बंद आहे आपलं अकोल्याला जाणारी, परत धारणीवरून अकोटकडे जाण्यासाठी कुठलीही ST बस नाही आणि ह्या बसेसशिवाय किंवा इतर खाजगी वाहनाशिवाय आम्हाला कुठलाही पर्याय नाही, त्याच्यामुळे त्या बसेसवर कुठलीही कारवाई करू नका असे धारणीचे स्थानिक लोक देखील आले होते. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की अमरावती आमचं हेडक्वार्टर आहे RT ऑफिसचं आणि इथून धारणीपर्यंत जाणे आणि तिथून धारणीहून दिवसभरात कारवाई करणं हा जो भाग आहे तोपर्यंत तिथे बऱ्याचशा लोकांना माहिती झाल्यामुळं तेवढी प्रभावी कारवाई होत नाही या विभागाकडून, कारण अधिकारी गेल्यानंतर 1-2 गाड्या भेटतात आणि नंतर एकही गाडी कारवाईसाठी उपलब्ध होत नाही. तसंच अकोला कार्यालयाचे जे RTOचे अधिकारी आहेत त्यांना देखील मी आदेश दिलेले आहेत की त्यांनी अकोट ते धारणी मार्गावर तपासणी करावी बसेसची. अकोटपासून हा जवळ आहे अंतर अकोल्याचं ते अकोटचं. त्या व्यतिरिक्त STच्या बसेस ज्या चालायला पाहिजे, कारण STचे म्हणजे हे कर्तव्यच आहे की त्यांना स्टेज कॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट परवाना तर आहेच, परंतु कुठल्याही खेड्यापाड्यापर्यंत सेवा दिली पाहिजे प्रवाशांसाठी, हे ST महामंडळाचं आद्य कर्तव्यच आहे नियमाप्रमाणे. तर ST महामंडळाच्या का बसेस चालू नाही त्याच्याबद्दल जे मला काही माहिती मिळाली त्यानुसार फॉरेस्टच्या कोर एरियातून हे बसेस चालू देण्याची परवानगी नाही असं मला काही जे ऐकण्यात आलेलं आहे. तर मग फॉरेस्टच्या जर एरियातून ह्या बसेस चालत नसतील तर मग ह्या बसेस का चालतात खाजगी बसेस, हा देखील मोठा प्रश्न आहे. STचे बसेस जर कोर एरियातून चालत नसतील तर ह्या पण बसेस चालल्या नाही पाहिजे. मग ही अर्धवट जी काही परिस्थिती आहे ती पण मला म्हणजे त्या विभागाशी संबंधितला विषय आहे. तसंच पोलीस विभागाने जर स्थानिक लेवलला जर त्यांच्याकडून त्या बसेसवरती कारवाई करून जर परवाने निलंबनासाठी परवाना जर असेल बसला तर ते निलंबनासाठी जर या कार्यालयात प्रस्ताव पाठवला त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. परवाना जर वाहनाकडे नसेल तर 53 सेक्शन 53(1)B नुसार त्यांना वाहन सस्पेंड करण्याची संपूर्ण अधिकार आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच वेगाने प्रयत्न करावेत असं माझं मत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथून विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी सारंग कराळे, तर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथून विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी तस्मिन शेख आणि प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत.